नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमचं रेशन कार्ड इथं बंद होणार व तुम्हाला कोणत्याच प्रकारचे धान्य इथं मिळणार नाही. त्याचप्रमाणे कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुमचं रेशन कार्ड चालूच ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. रेशन कार्ड 2026 आणि 27 करिता सुरूच राहणार का? नवीन नियम कोणकोणते आलेले आहेत? त्याचप्रमाणे तुमचं रेशन कार्ड इथं रद्द होऊ शकते का? बंद होऊ शकते का? तर आता यामध्ये गहू, तांदूळ, साखर जे काही तुम्हाला इथे दिल्यात येते, त्याचप्रमाणे पिवळे, केशरी, पांढरे असे रेशन कार्ड इथं आहेत. यामध्ये रेशन कार्ड बंद होणार का? तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता कोणाचे अर्ज, त्याचप्रमाणे इथं कोणाचे रेशन इथं रद्द होत आहे. तर आता चुकीची माहिती दिल्यास तुमचे रेशन कार्ड इथं कॅन्सल होणार आहे, म्हणजे बंद होणार आहेत. वार्षिक उत्पन्न जास्ती असेल अशांचे, त्याचप्रमाणे डुप्लिकेट अर्ज, त्याचप्रमाणे सदस्यांचे नाव आहे डुप्लिकेट आहे तर अशांचे कॅन्सल होणार आहे. त्याचप्रमाणे तुमची ई-के-वाय-सी केलेली नसेल तर, आता हा महत्त्वाचा पॉईंट आहे 4 नंबरचा. ई-के-वाय-सी जर तुमची राशन कार्डला आधार लिंक नसेल किंवा तुमची ई-के-वाय-सी नसेल तर तुमचं रेशन इथं बंद होणार आहे. तर आता ई-के-वाय-सी करणे अनिवार्य आहे का? तर हो. जर तुम्ही रेशन कार्डची ई-के-वाय-सी केली नाही तर तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ, त्याचप्रमाणे धान्य इथं तुम्हाला मिळणार नाही. ई-के-वाय-सी तुम्हाला करून घ्यायची आहे. लगेच तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. त्याचप्रमाणे रेशन कार्डला तुमचं आधार लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण योजनेचा लाभ व धान्याचा लाभ मिळणार आहे. तर जवळच्या रेशन दुकानामध्ये जाऊन तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करू शकता. तर लगेच तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. आधारच्या थ्रू, बायोमेट्रिकच्या थ्रू 5 मिनिटांमध्ये ही प्रोसेस तुमची कंप्लीट होईल ई-के-वाय-सीची. तर आता यामध्ये कोणाचे रेशन कार्ड इथं रद्द होऊ शकते, होणार आहे. ज्यांना सरकारी नोकरी असलेले, 4 चाकी वाहन असलेले, मोठे घर जमीन असलेले, आयकर भरणारे, तर अशांचे रेशन इथं बंद होणार आहेत. तर अशांना रेशन या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. तुमचे नाव यादीत आहे का, कसे तपासायचे ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटवरती जा. जिल्हा निवडा, तालुका, तुमचं गाव, त्याचप्रमाणे तिथं चेक करा. चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या संपूर्ण गावाची यादी तिथं येऊन जाईल. आता रेशन बंद झाले तर काय करायचे आहे? बरेच जणांचे रेशन कार्ड इथं बंद झालेले आहे. काही जणांचे नाव वगळण्यात आलेले आहेत. तर अशांनी काय करायचं आहे? तहसील कार्यालयामध्ये तक्रार करा. लेखी अर्ज कशा पद्धतीने इथे द्यायचा ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. पुरावे सादर करा, लेखी अर्ज द्या, ई-के-वाय-सी करा. ई-के-वाय-सी केल्याच्या नंतर आधार लिंक करून घ्या. रेशन कार्डला आधार लिंक केलं तरच तुम्हाला संपूर्ण योजनेचा, त्यानंतर तुमचं कार्ड इथं सुरू राहील. यानंतर रेशन कार्ड पूर्णपणे बंद होत आहेत का? त्यानंतर अपात्र, त्याचप्रमाणे ई-के-वाय-सी अत्यंत आवश्यक आहे का? तर हे सर्व बाबी यामध्ये लक्षात घेता. ई-के-वाय-सी सर्वात आवश्यक यामध्ये आहे. आधार लिंकसुद्धा यामध्ये आवश्यक आहे. नसेल तर करून घ्या. आता अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव. तर आता यामध्ये अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर इथे आपलं जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ तर या जिल्ह्यांकार्डमध्ये जे काही चौकशी इथं सुरू झालेली आहे, जे काही अर्जाची छाननी, त्याचप्रमाणे डुप्लिकेट जे काही ज्यांचे रेशन कार्ड आहे इथं बंद होत आहे. कोणाला जास्त धोका आहे? ज्यांची ई-के-वाय-सी बाकी आहे. काय आहे? ई-के-वाय-सी तर बाकी आहे. आधार लिंक नाही, 6 महिन्यापासून रेशन घेतलेले नाही, वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेली आहे, डुप्लिकेट नाव आहेत, तर अशांना जास्त धोका आहे बंद होण्याचे. त्याचप्रमाणे तुमचे रेशन कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी रेशन कार्ड दुकानावर जाऊन तुम्ही तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करा. आधार लिंक तपासा. मृत व्यक्तीचे आता काय करते, बरेचसे लाभार्थी काय करते, तेव्हा कोणाचं जर वारलेलं असेल, म्हणजे मयत झालेलं असेल, तर त्यांचंसुद्धा नावावर ते नाव त्याच्यातून वगळत नाही. ते नावावर सुद्धा ते जे काही धान्य आहे ते घेत राहते. त्यामुळे ते तुम्ही जे नाव काढून टाकायचं आहे. चुकीची माहिती दुरुस्ती करून घ्यायची आहे तुम्हाला. आता यामध्ये ऑनलाईन तक्रार कशा पद्धतीने करायची आहे? महाफूड वेबसाईटवरती जाऊन तक्रार करू शकता. तक्रार विभाग आहे, त्यामध्ये रेशन कार्ड नंबर टाका, समस्या लिहा आणि मोबाईल नंबर द्या. तर आता रेशन कार्ड पुन्हा सुरू करण्याबाबत विनंती अर्ज आपण इथं देत आहे.
तर हे तहसीलदार, पुरवठा अधिकारी, अन्न व नागरी पुरवठा विभाग याकडे द्यायचं आहे. तुमचा तालुका लिहा, जिल्हा. रेशन कार्ड बंद झाल्याबाबत पुन्हा सुरू करून देण्याबाबत ही विनंती. हा असा प्रकारचा अर्ज आहे. तुम्ही जे काही आहे व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर इथं लिहिल्याच्या नंतर तुम्ही ज्या सर्व बाबी इथं घ्यायच्या आहे, त्यानंतर त्यासोबत तुम्हाला जोडायचे कागदपत्र, यामध्ये आधार कार्डची प्रत, रेशन कार्डची प्रत, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला त्यासोबत तुम्हाला जोडून द्यायचं आहे. यानंतर जे काही इतर कागदपत्र आहे त्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव लिहा, पत्ता, पोस्ट, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, दिनांक आणि साईन करा. यानंतर कोणाचे रेशन कार्ड बंद होणार नाही. तर आता ज्यांनी KYC पूर्ण केलेली आहे तर यांचे रेशन कार्ड इथं बंद होणार नाही. ज्यांनी KYC केलेली आहे बायोमेट्रिक थ्रू, OTP थ्रू तुम्ही तुमची KYC करून घ्या. दुसरं जे यामध्ये आहे आधार लिंक आहे. तर आता ज्यांच्या कोणाच्या रेशन कार्डला आधार लिंक आहे तर अशांचे रेशन इथं बंद होणार नाही आहे. डुप्लिकेट नावने ओके आहे. त्याचप्रमाणे पात्र लाभार्थी, यामध्ये BPL असेल, APL असेल तर अशांना चुकीची माहिती न दिलेल्या यांना पात्रांना लाभ मिळणार आहे. यानंतर नियमित रेशन घेणारे 6 महिन्यापासून जर तुम्ही रेशन घेतलं नसेल तर तुम्हाला यामध्ये अडचण जाऊ शकते. योग्य जे काही कागदपत्रे असलेले कोणाचे बंद होणार आहेत, ज्यांची KYC तर बाकी आहे, आधार लिंक नाही, अपात्र यादीमध्ये आहे, डुप्लिकेट कार्ड आहे, खोटी माहिती दिलेला, तर अशांचे रेशन इथं बंद. तर आता सर्वांचे रेशन बंद होणार नाहीत. जे की पात्रता आणि नियम पाळावे, KYC केली नसेल तर लगेच करून घ्या.